मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आज सलग 5व्या दिवशी खरं तर ही भले मोठी मराठा समाजाची फौज घेऊन मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आत्ता पुण्याच्या वेशीवर आहेत। पुण्यातील खराडी चौकामध्ये त्यांचं जोरदार असं स्वागत जे आहे ते मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आलेलं आहे। आत्ताही आपण सगळी दृश्य पाहतोय, नगर रस्ता आहे आणि नगर रस्त्यावरून सध्या खराडी चौक जी पुण्याची वेश मानली जाते त्या वेशीवरून आता पुणे शहरामध्ये त्यांचं आगमन होतंय आणि त्या पार्श्वभूमीवर मोठ्या आनंदात उत्साहात नाही तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी येऊन जरांगे पाटलांचं स्वागत करत आहेत। एकूणच पाहतोय की जवळपास 5 ते 7 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या नगर रस्त्यावरती लागलेल्या आहेत। मोठ्या संख्येने मराठी समाज बांधव त्यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने जात आहे। एकूणच आपण खराडी चौकातून आता पुण्यात जरांगे पाटील जात असताना वाहतुकीची व्यवस्था पाहिली तर नगर रस्ता आणि पूर्णतः शहरातली वाहतूक कालपासूनच पोलिसांनी वेगळ्या मार्गाने वळवण्यात आलेले आहे। ज्या ठिकाणाहून खरं तर नगरला जाणारी वाहतूक एका बाजूने सुरू आहे तर दुसऱ्या बाजूनी नगर रस्त्यावरून ज्या ठिकाणी वाहतूक येते तीही वाहतूक जवळपास 10 किलोमीटर अगोदर सर्व ती आहे ती फिरवण्यात आलेली आहेत। त्या पार्श्वभूमीवर आत्ता ही सर्व खूप मोठी जवळपास 5 किलोमीटरच्या रांगा ज्या आहेत त्या जरांगे पाटलांच्या सोबत या गाड्या आहेत, नागरिक आहेत। मोठं भगवं सगळं वादळ आपल्याला या ठिकाणी दिसतंय मराठ्यांचं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही प्रामुख्याने मागणी जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांची आहे। खरं तर आजचा मुक्काम या ठिकाणी खराडीमध्ये झाल्यानंतर आज पुणे शहरात पुन्हा स्टेशन विद्यापीठ मार्गे औंध आणि औंध मार्गे खरं तर लोणावळ्याच्या दिशेने परत यांची ही सर्व फौज जी आहे ती खरं तर जाणार आहे। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो रस्त्याच्या प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जरांगे पाटलांचं हे स्वागत प्रत्येक ठिकाणी करण्यात येतंय। काही वेळ चालत तर काही वेळ गाडीत बसून जरांगे पाटील लोकांना अभिवादन करत आहेत, त्यांचा हात दाखवत आहेत। मराठा समाजाला जोपर्यंत आता आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार नाही अशी भूमिका जी आहे ती आता जरांगे पाटलांनी घेतलेली आहे आणि साहजिकच आत्ता हा सगळा माहोल पुणे शहरामध्ये जातोय आणि पुढील जवळपास 4 ते 5 तास हा सगळा माहोल पुणे शहरातल्या मुख्य भागातून जाणार आहे। येरवडा असेल, पुन्हा स्टेशन असेल किंवा शिवाजीनगर आणि औंध असा करत तो पुढं पिंपरी चिंचवड मार्गे लोणावळ्यात जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठिकठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या सगळ्या वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात गाड्या मनोज जरांगे पाटलांसोबत आहेत। जवळपास लाखोची संख्या ही सगळी मराठा समाजाची आहे ती आता मुंबईच्या दिशेने आगेकूच करते। अजूनपर्यंत सरकारकडून कुठलीही भूमिका किंवा कुठलंही त्यांच्याशी बोलण्यासाठी कोणी आलेलं नसल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। विभागीय आयुक्त जे औरंगाबादचे होते त्यांनी 2 दिवसापूर्वी त्यांच्याशी बोलणी केली होती, मात्र त्यानंतर ते आले नाहीत। मात्र आज त्यांच्याशी कोणीतरी बोलायला येईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। मात्र त्या पार्श्वभूमीवर आत्ता या ठिकाणचं संपूर्ण वाहतूक आपण पाहतोय की भगवकरण झालेलं आहे। मराठा समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन जरांगे यांचं स्वागत केलेलं आहे आणि आता जरांगे पुण्याच्या दिशेने खरं तर पुणे शहरामध्ये आज आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।